नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 8 सप्टेंबर 2024। तर सकाळी शेतकरी मित्रांनो, तुम्ही पोस्टरवर पाहिलं असेल की पोस्टरवर जी पहिली हेडिंग आहे ती माझी नाही आणि ती हेडिंग जी आहे ती आपण ती दुसरी हेडिंग आहे, म्हणजे ती पेपरची हेडिंग आहे। त्यावेळेस आणि अशी बऱ्याच बातम्या सुरू आहेत की पाऊस लांबणार, ऑक्टोबरमध्ये पाऊस पडणार, सप्टेंबरमध्ये पाऊस पडणार। सप्टेंबरमध्ये पाऊस पडणार हा एक साहजिक गोष्ट आहे, ऑक्टोबरमध्ये पाऊस पडणार, पण त्या हेडिंगमध्ये असं दिलेलं नाही की हे पाऊस लांबणार, किती दिवस पाऊस लांबणार, त्याच्यामध्ये कुठलाही त्याच्यामध्ये हे नाही। आणि पर्जन्यवृष्टी, लालिन्याचा प्रभाव, लालिनामुळे यावर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पर्जन्यवृष्टी होणार। मग किती तारखेपर्यंत होणार हे त्याच्यामध्ये नाही, आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार। आपली काय पावसाचे मुख्य तारखा जे असतात, आपले सामान्य तारीख जे असते ते 25 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर ही मान्सून परतीची तारीख ही सामान्य तारीख मानली जाते। आणि ज्यावेळेस पाऊस हा 6 ऑक्टोबरपासून पुढे, म्हणजे 5 ऑक्टोबरपासून पुढे 6 ऑक्टोबरला जर मान्सून मराठवाड्यातून जर गेला तर हा एका दिवसाने लांबला गेला असं संबोधलं जातं, किंवा 10 ऑक्टोबर रोजी गेला तर 5 दिवसांनी थोडा उशिरा लेट झाला असं त्याचं आहे। तिथून पुढे मात्र, आणि 25 सप्टेंबरच्या अगोदर जर गेला तर हा मान्सून सरासरीपेक्षा लवकर गेला असं समजलं जातं। आणि 25 ते 5 सप्टेंबर हा सामान्य तारीख आहे। तर त्या प्रकारे मान्सून यावर्षी जाईल का नाही हे शेतकऱ्यांनी आज मोठा स्थिती। आणि ह्यावर्षी काय झालं शेतकरी मित्रांनो, ह्यावर्षी पेर लवकर झालेली, आणि पेर ही आपल्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्येच पेर झालेली, म्हणजे पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्येच जूनच्या। तर त्यामध्ये काही भागामध्ये पहिल्या आठवड्यामध्येच पेर केलेली, तर काही आठवड्यामध्ये, काही शेतकऱ्यांनी दुसऱ्या आठवड्यामध्ये, तर काही शेतकऱ्यांनी पावसाची भीती असल्यामुळे तिसऱ्या आठवड्यामध्ये केलेली। मी सुद्धा तिसऱ्या आठवड्यामध्ये केलेली आहे, आणि म्हणजे तुम्हाला सुद्धा ह्याच्यावेळी काल मी सांगितलेलं होतं। पण ह्या वर्षी जी नुकसान पातळी आहे ती नुकसान पातळी पाऊस वाढल्यामुळे जास्त होऊ शकते। आता हे माझा अंदाज नाही, मी सांगतो त्याच्यामध्ये सांगतो नुकसान पातळी। तर त्यामध्ये कापूस असेल, तर कापूस तर सरासरी हा शेतकरी बांधवांनी पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यापर्यंतच कापसाची पेरणी केली। तिसऱ्या आठवड्यामध्ये कापसाची पूर्ण पेरणी आपल्या शेतकरी बांधवांची पूर्ण चौकड पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली होती, म्हणजेच 16 जूनपर्यंत आपले शेतकरी जवळपास 90% अधिक शेतकऱ्यांची कापूस लागवड झालेली होती। मग तो कापूस लवकर लावलेला असेल तर त्यामध्ये लवकरच कापूससुद्धा आपला लवकरच कापूस वेचणीला सुद्धा येणार, आणि कापूस जर उशिरा जर लावलेला असेल तर तो उशिराच येणार। आणि सोयाबीनचं सुद्धा तसंच प्रकारे। मग जास्त नुकसान पातळी केव्हा होणार होतं, जास्त नुकसान पातळी ही सप्टेंबर महिन्यामध्ये जर पाऊस जर जास्त पडला, पहिला आठवडा असेल किंवा दुसरा आठवडा असेल, तिसरा आठवडा असेल की चौथा आठवडा असेल, तर ह्यामध्ये बरेच मी हवामान तज्ज्ञ सुद्धा ह्याच्यामध्ये सांगतात की ऑक्टोबरमध्ये पाऊस आहे। काही पेपरमध्ये सुद्धा छापून येतं की ऑक्टोबरमध्ये पाऊस आहे, धोधो पाऊस आहे। आणि पाऊस असणं आणि पर्जन्यवृष्टी होणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे। हा मराठवाडा हा पर्जन्यवृष्टीच्या छायेमध्ये येत नाही, कोकण हा पर्जन्यवृष्टीच्या छायेमध्ये येतो, आसाम, बिहार हे भाग जे म्हणजे टेकडीचे जे टेकडीचे उंच डोंगराळ प्रदेश आहेत, हे समुद्र पर्जन्य छायेमध्ये येणारे। आणि पर्जन्य छायेमध्ये न येणारे इथे जर पर्जन्यवृष्टी जर झाली तर तिथे किती नुकसान होऊ शकते, तुम्ही 1-2 सप्टेंबरच्या दिवशी पाहिलेले शेतकरी मित्रांनो, या 3-4 जिल्ह्यांनी तिथे तशा परिस्थिती होऊ शकते। आणि पर्जन्यवृष्टी जर सप्टेंबरमध्ये जर झाली, आणि सप्टेंबरमध्ये सर्वाधिक कपाशी असेल, सोयाबीन असेल ही काढणीला येते, आणि तशी जर पर्जन्यवृष्टी जर झाली तर शेतकऱ्याला काहीच उरणार नाही। ज्या प्रकारे मी थंबनेलवर माझं स्वतःच मी दिलेले की सोयाबीनची, कपाशीची वाती आणि सोयाबीनच्या माती होऊ शकते, तसं जर झालं तर, हा पण मी माझा अंदाज देत नाही, माझा पुढचा अंदाज मी देणारच पुढं। पण यामध्ये नुकसान पातळी खूप वाढणार, आणि ह्या वर्षी पेरणी लवकर झाल्यामुळे जास्त नुकसान पातळी वाढणार। उशिरा जर पेर झाली तर उशिरा पेर झाल्यामुळे नुकसान पातळी एवढी वाढत नाही, पण ज्यावेळेस उशिरा जर मान्सून जर उशिरा जर गेला तर त्यामध्ये नुकसान पातळी जास्त वाढते शेतकरी मित्रांनो। आणि त्यामध्ये आपला खर्च केलेला असतो, आणि प्रत्येक वर्षी शेतकरी तो खर्च करीतच असतो, आणि खर्चामधून जर शेवटी जर पीक जर आपल्या हाती जर नाही लागलं तर त्यामध्ये त्याच्या इतका दुर्दैवी आणि त्याच्या इतका शेतकऱ्यांसारखा हे जर आपण म्हटलं तर शेतकऱ्यांसारखं संकट, दुर्दैवी संकट हे कुठेच नाही असू शकतो असं म्हणू शकतो, म्हणजे शेती पिकावर असेल तर। आणि सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत पाऊस सांगत आहेत, तर शेतकरी मित्रांनो ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत पाऊस हा पण त्यांचा पण अंदाज आहे आणि माझा पण अंदाजच आहे शेवटी, आणि निसर्गाचे असतं। पण त्यामध्ये कुठल्याच प्रत्येकाची
अभ्यास करण्याची जी असते ती वेगवेगळी पिरियड असते, अभ्यास वेगवेगळ्या ह्यानी अभ्यास असतो प्रत्येकाचा वेगवेगळा. पण ज्यावेळेस 2 दिवस 1 आणि 2 सप्टेंबरला अतिवृष्टी झाली आणि 3-4 सप्टेंबरला थोडेफार वातावरण कमी झाले, त्या पिरियडमध्ये बऱ्याच जणांनी असं सांगितलं की ऑक्टोबरमध्ये धो पाऊस, ऑक्टोबर शेवटपर्यंत सुद्धा पर्जन्यवृष्टी होणार. मला एकच म्हणायचं आहे की पाऊस पडल्याच्या नंतरच पर्जन्यवृष्टी होणार असं का सांगितलं जातं. त्यावेळेस मला सुद्धा कमेंटमध्ये विचारलं जात होतं की ऑक्टोबरमध्ये पाऊस कसा राहील. त्यावेळेस शेतकऱ्यांना भीती होती की असा जर पाऊस ऑक्टोबरमध्ये जर राहिला तर पूर्ण जी आता सध्या कपाशी असेल, सोयाबीन असेल, ही हिरवी, ह्याच्यामध्ये नुकसान पातळी कमी आहे. पण ज्यावेळेस सप्टेंबरमध्ये जर ऑक्टोबरमध्ये जर पाऊस जर झाला तर त्यामध्ये नुकसान पातळी खूप असते, त्यामध्ये काहीच उरत नाही. आणि त्या शेतकऱ्यांचं, आपल्या शेतकऱ्यांचं, शेतकरी बंधवांचं, मित्रांचं आपल्या विचारणं कमेंटमध्ये एकदम बरोबर आहे. पण त्यावेळेस मग मी एवढी काढायला पाहिजे होता की ऑक्टोबरमध्ये पाऊस येणार आहे. आणि त्यावेळेस सुद्धा मला खूप ह्यूज मिळाले असे मित्रांनो, खूप ह्यूज मिळाले असे. आणि तसं जर मी बोलून जर ह्यूज जर मिळाले असते तर सबस्क्रायबर आणि ह्यूज म्हणजे मी आज कुठे गेलो असतो. पण नाही, जे सत्य आहे तेच मी टायटल आणि थंबनेलमध्ये आणि डिस्क्रिप्शन टायटलमध्ये सुद्धा देत असतो. त्याच्यामध्ये हे नसतं. मग चुकलं बरोबर ह्याचं नाही मी सांगत असतो. पण कुठलेही पुढचं अंदाज सांगताना कुठं आणि अभ्यासपूर्ण अंदाज असायला पाहिजे शेतकऱ्यांना देताना. आणि मोठा तज्ज्ञसुद्धा सांगतात. पण त्यावेळेस प्रत्येकाचा अंदाज कधी, आता 4 वर्षापासून माझा अंदाज, 4-5 वर्षापासून मी अंदाज ह्याच्यामध्ये ग्रुपवर देतो. आणि अंदाज देण्यासाठी सुद्धा अभ्यास असावा लागतो. जवळपास 17-18 वर्ष झाली ह्याच्यामध्ये मी अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर पुराव्यासह जर सांगायचं म्हणलं तर 4 वर्षापासून जसं पुरावा, 4-5 वर्षापासून पुरावा देऊ शकतो की जे आपण जे अचूक अंदाज दिलेले आहेत की ह्या वर्षी पाऊसमान म्हणजे पाऊस कधी जाणार आणि त्या तारखेला बरोबर गेलेले शेतकरी मित्रांनो. 1-2 दिवस मागे पुढे कोणाच्याही अंदाजामध्ये होऊ शकते. आणि तुम्ही पाहिलं असेल की माझा सुद्धा मी अंदाज दिलेला होताच की आपला मान्सून केव्हा जाईल, वेळेवर जाईल का उशिरा जाईल, हे सुद्धा तुम्ही पाहिलेलं असेल. आणि मी 5-6 महिन्यापासून पुन्हा सांगत आहे की मान्सून ह्या वर्षी सुद्धा केव्हा जाईल. आणि पहिल्या वेळेस मी अंदाज ज्यावेळेस मी आपण मान्सून जाणार केव्हा, उन्हाळ्यामध्ये दिलेला हा अंदाज, उन्हाळ्यामध्ये दिलेला आहे. एक समजा ह्याच्यामध्ये कुठलीही हे नसती, वातावरणामध्ये ह्याच्यामध्ये थोडा बदल होऊ शकतो. पण ज्यावेळेस पुढे आपण जातो अंदाज देतो त्यावेळेस मात्र अंदाजामध्ये थोडी अचूकता असायला हवी असं मला वाटतं. पण शेवटी अचूकता जरी असली तरी अंदाज कधी चुकतात, कोणाचेही चुकतात, ह्याच्याबद्दल शंका नाही. पण प्रत्येक वेळेस जर अंदाजामध्ये जर आपण प्रत्येक वेळेस जर अंदाज तेच देत असाल तर तो अंदाज त्यात चुकला असं गृहीत धरू शकतो आपण, तुम्ही सुद्धा आणि माझा असेल किंवा कोणाचा असेल. त्या जर आज पाहिलं तर आज आहे 8 सप्टेंबर. आज 8 सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, 15-20 मिनिट अर्ध्या तासाचा जास्त. आणि हा पाऊस सर्वदूर नाही. आणि पाऊस तसेच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडाफार पाऊसमान कमी राहील. आणि नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊसमान कमी राहील. मान्सूनचा पाऊस हा आहे तो 22 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे परतीच्या प्रवासासाठी. तो जास्तीत जास्त 5 ऑक्टोबरपर्यंत आपल्या राज्यामध्ये पडेल त्याच्यामध्ये. आणि विदर्भामध्ये तो लवकर जाणार, शेवटी गाडगुड थोडीफार असते कमी जास्त, तो त्यामध्ये 5 ऑक्टोबरपर्यंत. 5 ऑक्टोबरच्या पुढे वातावरण क्लिअर होईल असा एक माझा अंदाज आहे. गेली 4-5 वर्ष झाली माझा अंदाज आतापर्यंत परतीचा मान्सूनचा अचूक आलेला आहे. पण हे सुद्धा शेवटी अंदाजच असतो आणि ते पण अंदाज होतं. पण आतापर्यंत मी जे अंदाज दिलेले ते खरे हेच मला सांगू शकतो. पण हा सुद्धा अंदाज कसा निघतो हे त्याच्यावर कोणी सांगू शकत नाही, पुढचा कोणाचाच अंदाज. कारण मोठमोठे तज्ज्ञ सुद्धा ह्याच्यामध्ये अभ्यास करून, मी तर एक सामान्य शेतकऱ्याचा पोरगा, सतत शेतीमध्ये काम आणि उरलेला वेळ तर नसतो, पण आपल्या शेतकरी बांधवांची एक मदत म्हणून मी हे काम करत असतो. उरलेला मला तर वेळ तसा थोडीसुद्धा फुरसत नाही, तुम्ही पाहू नाही अजिबात. शेतातून जर घरी गेलं तर किराणा दुकान असते, किराणा दुकान आले की शेतामध्ये यायला लागतं आणि हे काम माझ्याकडे असते. पण चला आपल्याला ह्याच्यामध्ये नॉलेज अभ्यास आहे, त्याच्यामुळे मी हे युट्यूबवरून मी अंदाज देत असतो. तर आपला त्याच्यामध्ये कुठली सोयाबीनची माती होणार नाही किंवा कापसाची सोयाबीनची माती व कापसाची माती होणार नाही शेतकऱ्यांना, त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही चिंता करायची नाही. हा माझा अंदाज आहे. आणि 5 ते 6 ऑक्टोबरपर्यंतच पाऊसमान राहणार आहे मान्सूनचा, त्याच्यापुढे मान्सूनचा पाऊस नाही आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनो.
आणि जर काही बदल जर झाला तर तुम्हाला तसा दिला जाईल, पण तसं नाहीच आहे. तसं तर नाहीच आहे. त्याच्यामध्ये कुठलीही समजा अशी 100% नाही येणार, 80% टक्केवारी सारखं नसतं, पण नाही. हा झाला आपला अंदाज आणि मान्सूनचा अंदाज. तर माऊली चिकणी हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.